प्रतापगड आहे. हा, पूर्ण इतिहास प्रतापगडचा आपण तिथे बसून व्यवस्थित अजून एकदा ऐकू. पण इथं आत्ता ज्या ठिकाणाला आहोत, सुरुवात जी आहे या किल्ल्याचा प्रारंभ कुठं झाला, 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांवर स्वारी केली. स्वारी करण्याच्या आधी पत्र लिहिलं. जावळीकर मोऱ्यांना त्याच्या आधी शिवाजी महाराजांनी 10 वर्ष मदत केलेली आहे. यशवंतराव मोऱ्यांना त्यांना दत्तक घेण्याच्या प्रकरणात शिवाजी महाराजांनी मदत केली आणि त्याला गादीवर बसवलं जावळीच्या. शिवाजी महाराजांची अशी अपेक्षा होती की स्वराज्य निर्मितीच्या कामात हे मोरे आपल्याला सहाय्य करतील, बरोबर राहतील. पण मोरे शिवाजी महाराजांच्या बरोबर राहिले नाहीत. त्याने आदिलशाही प्यारी होती, गुलामगिरी प्यारी होती. त्यांना स्वराज्य, स्वतःचं अस्तित्व, सत्व असं काही विषय राहिला नव्हता. पण शिवाजी महाराजांनी तरी सुद्धा काही वर्ष थांबले आणि मग मोराच्या आघाडी वाढत गेल्या. इथं बिरवाडी म्हणून गाव आहे, त्याच्या उत्पन्नावरचा हक्क सांगितला. अनेक गोष्टी आहेत, जेद्यांच्या उत्पन्नावर हक्क सांगितला, शिळीमकराच्या उत्पन्नावर हक्क सांगितला. हे माझेच आहेत म्हणायला सुरुवात केली. गावाच्या पाटील खायला सुरुवात केली आणि शिवाजी महाराज संतापले. त्यातून अजून एक गोष्ट झाली. एका स्त्रीवर रंगोबा वाकडे यांनी बलात्कार केला. तो स्वराज्यातला, स्त्री स्वराज्यातली, पण तो रंगोबा वाकडे या मोऱ्याच्या आश्रयाला येऊन राहिला. शिवाजी महाराज संतापले आणि मोऱ्यांना त्यांनी पत्र लिहिलं की जावळी ताब्यात द्या. पण येता जावळी जालगोळी हे मोऱ्यांनी त्यांना सांगितलं, उद्या येणार असाल तर आजच या, आम्ही इथं तयार आहोत. शिवाजी महाराज खरंच उद्या येणार तर आज झाले आणि एका दणक्यात जावळीचा फडशा पडला. जावळी स्वराज्यात सामील केली. हा, जावळी म्हणजे कोणचा मुलूक? साधा नाही. जावळी म्हणजे काटेरी करवंदाचा आणि तुफान जंगलाचा मुलूक आहे. याच्या बाबतीत असं म्हणता येतं की एक वेळ हिडिंबेच्या केसातली ऊ सापडेल, पण जावळीच्या मुलकातला हत्ती सापडणार नाही. इतकं तुफान जंगल आहे. आज सुद्धा आपण जंगलातून मागाशी आलोय, थोडं प्रचिती पाहिली. किती जंगल आहे ते लक्षात येणे इतकं अजूनही घनगंभीर आहे. पण हे शिवकाळात अजून जास्त गडद होतं. तो हा मुलूक आहे सगळा जावळीचा. इथून जे दिसतंय हे सगळं जावळीचं अरण्य आहे. आज समोर तो टावर दिसतोय, तो डोंगर, त्याला जनमीचा टेंब असं म्हणतात. जननी मातेचं मंदिर आहे मोठं प्रताप त्या महाबळेश्वरात, त्याचं आहे. आणि त्या हिशोबाने आपण विषय बोलतोय. शिवाजी महाराजांनी हे सगळं ताब्यात घेतलं आणि इथं त्यावेळी किल्ला नव्हता, काहीही नव्हतं. याला नुसतं एक डोंगर असं स्वरूप होतं. या डोंगराचं नाव त्याचं कोण सांगू शकेल? हा, नाही, काय पठ्ठे, शाबास, भोरप्याचा डोंगर असं याला म्हणत होते. शिवाजी महाराजांनी याचं महत्व ओळखलं की हा योग्य आहे. कशाला? कोकणावरून देशावर येणाऱ्या, देशावरून कोकणाला जाणाऱ्या घाटमाथ्याच्या रस्त्यावर टेहळणी करायला योग्य जागा आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी या डोंगराला, त्यावेळेस मोरपंत पिंगळे शिवाजी महाराजांच्या हाताखाली कामात होते, त्यावेळेस ते पंतप्रधान नव्हते, पण त्यांना आज्ञा केली की इथं किल्ला बांधावा. आणि 1657ला 2 वर्षात किल्ला बांधून पूर्ण झालेला आहे. हा, पुढे सगळं झालं, पण किल्ला बांधून पूर्ण होण्यापूर्वी शिवाजी महाराजांची प्रत्येक ठिकाणी जी इच्छा अपेक्षा असती तशी इथं होती की सुरुवात करताना देवाचं स्थान असावं. आपण कोणतंही शुभ कार्य करताना पहिल्यांदा देवक बसतो. लग्न कार्यात, घरातल्या पूजेला देवक पूजा करून मग पुढे जातो. तसं शिवाजी महाराजांची इच्छा होती की ते देव पहिल्यांदा बसवावा आणि मग किल्ला सुरू करावा. आणि त्याप्रमाणे काम सुरू जेव्हा केलं तेव्हा एका जाईच्या वेलीखाली महादेवाचं शिवलिंग शिवाजी महाराजांना सापडलं. ते शिवलिंग म्हणजे भगवान केदारेश्वर महादेव, हा जो हिमालयातल्या शिखरावर आहे तसा सह्याद्रीतल्या शिखरावर केदारेश्वर तसाच. म्हणून शिवाजी महाराजांनी त्याची इथं स्थापना केली. तो जो महादेव आहे तो आज समोर आहे, त्याचं केदारेश्वर हे नाव आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला महादेव आहे. हा, आणि ही जी जागा आहे, म्हणजे दुसरा विषय ज्यासाठी थांबलो, ते 2-3 विषय इथंच बोलायचे, पुढे गेल्यावर अजून खूप बोलायचं आहे. तो विषय महत्वाचा की इथं काय झालं, आपण बसलेलो किंवा उभारलेलो हा जो पट्टा आहे, तुम्ही थोडं जरा बारकाईने पाहिलं तर काम चालू आहे, पण असा एक उभा पट्टा लांबच्या लांब दिसतोय. त्याला 9 गजी किंवा इथली प्रतापगडावरची सदर असं म्हटलं जातं. शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर असायचे तेव्हा इथं बसून कामकाज करायचे. रोज येणारे लोक शिवाजी महाराजांना भेटीला इथे यायचे. हा किल्ल्यातला बाले किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे 2 प्रकार असतात, एक मुख्य किल्ला आणि त्याच्या आत बाले किल्ला, जो जास्त कठीण असतो आणि अत्यंत सुरक्षित असतो. तो पडणं फार अवघड असतं. तसा बाले किल्ल्यातला भाग आहे. इथून महादरवाजातून वर आलो, हा दरवाजा आहे तो बाले किल्ल्याचा आहे. मूळ महादरवाजा आहे तो भवानी देवीच्या खाली 2 दार आहेत, आपल्याला ती पाहता येतात. तिथून वस्ती होती, तिथून आले. मग हा 9 गजीचा भाग आहे. इथे शिवाजी महाराजांचं जेव्हा किल्ल्यावर असायचे तेव्हा इथं ते बसायचे. लोक आले गेले, भेटणार काय, बाकीचे सगळ्याच काही असेल तो विषय इथून चालायचा. पण या 9 गजीवर किंवा या राजसदरेवर दोन म्हणा किंवा अनेक गोष्टी म्हणा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली ती ही की अफजल खानाची भेट ज्या दिवशी झाली ती तारीख 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सह सप्तमी हा तो दिवस.
म्हणजे खंडोबाचं नवरात्र असते ना आपल्याकडे, सटीचं नवरात्र, ज्या दिवशी सटीचा तो वांगीसटीचा दिवस असतो त्याच दिवशी अफजल खानाला मारलेला आहे. त्या दिवशी इथून महाराज भेटीला खाली गेले. पुढचा इतिहास आपण पुढे ऐकू. पण इथं काय झालं, आदल्या दिवशी महाराजांनी बैठक घेतली आपल्या सरदारांची. पण नुसती आदल्या दिवशी बैठक घेतली एवढं ठरलेलं नाही. त्याच्या आधी हे सरदार कामात होते, म्हणजे शिवाजी महाराजांच्या कामात नाही, अफजल खानाच्या स्वारीत. आणि प्रत्येकाला जागा नेमून दिल्या होत्या, त्या त्या ठिकाणी ते थांबले होते. आदल्या दिवशी संध्याकाळी शिवाजी महाराज असं मावळतीच्या वेळेस सगळे इथं आले. त्यावेळेस हे जे जमिनीचा टेंब आहे, म्हणजे ज्याला आपण आज महाबळेश्वर म्हणतोय, पठार आहे, ते पठार उतरताना जननी मातेचं देऊळ आपल्याला दिसलं असेल बघा. तिथं नेताजी पालकर 5,000 स्वारासह तिथं होते. का? अफजल खान परत जाता कामा नाही, कारण तिथून तो वाईला जायची शक्यता होती, कारण वाईत त्याचं मेन स्टेशन होतं. तिथून तो आला होता, त्याला बोलवून आणला होता, अनेक गोष्टी केल्या होत्या. आणि अफजल खानाला आता थोडं पुढे या, म्हणजे लक्षात येईल, मी दाखवतो एक एक स्पॉट. हे समोर जे बांधकाम दिसतंय का, तिथं अफजल खानाची भेट झालेली ठिकाण आहे. आणि तिथून खालच्या बाजूला गेलं की एक देवळाचं उतारात लवणामध्ये शिखर दिसतंय का सगळ्यांना? ते पार नावाचं गाव आहे. इथं राम वरदायिनी या नावाची देवी आहे, तिथं देवीचं देऊळ आहे, त्याचं ते शिखर आहे. आणि त्या पारच्या सगळ्या परिसरात अफजल खानाचं सैन्य शिवाजी महाराजांनी इथं आणलं होतं. युद्धशास्त्राचे नियम काय आहेत काय नाही सविस्तर चर्चा तिथं करू. पण तिथं सैन्य आणलं, तिथं अफजल खान ठेवला. आणि तिथून भेटीला तो वरती एकटाच आपल्या 10 अंगरक्षकासह, वकिलासह आणि बरोबरच्या कामगार म्हणजे कोण, हा, आणि ती भेट झाली ते ठिकाण ते आहे. पण आदल्या दिवशी शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या सरदार मंडळींना, नेताजी पालकर तिथून इथं आले रात्री. कान्होजीराव जेरे देशमुख इथं खाली बसले होते, ते अफजल खानाच्या छावणीवर लक्ष देऊन होते. श्रीमकर, मोरोपंत पिंगळे, अनेक लोक, म्हणजे बांदल किंवा आता कोणाची नावं घ्यावीत, सगळ्याची नावं घेत बसत नाही. हे सगळे लोक अफजल खानाच्या फौजेच्या चारही दिशेला गुप्त लपून राहिले. आपल्याला 2 मिनिटं स्वस्त बसता येत नाही, ते कमीत कमी 24 तास लपून राहिले. कळू नये, कळलं की सगळा नियोजन बिस्कटेल म्हणून त्याहून जास्त वेळ तिथं लपून राहिले. आणि मुख्य कर्ते पुढारी इथं आली. संध्याकाळी शिवाजी महाराजांनी सगळ्यांची मिळून चर्चा केली, काय करायचं, उद्या भेटीला जायचं, कशी भेट घ्यायची. आणि मग काही सूचना काही लोकांनी केल्या, काही गोष्टी सांगितल्या. त्याप्रमाणे सगळ्यांचं ऐकून झाल्यावर शिवाजी महाराजांनी मग एकच वाक्य सांगितलं, जो हत्यार उगारेल त्याला ठेवू नका आणि जो टाकेल त्याला मारू नका. म्हणजे लक्षात येतं ना, हत्यार हातात घेऊन अंगावर आला तर सोडायचं नाही, मारायचं. आणि हत्यार ठेवल्यावर मात्र त्याला शरण आला म्हणून सोडून द्यायचं. त्याप्रमाणे पुढचं युद्ध झालं. इथून हे सगळे लोक खाली गेले. आणि इथं बसलेल्या लोकांपैकी बंककर नावाचे जे ग्रहस्थ होते, त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले, महाराज अंगाला सील करा. आणि मग शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी अंगात कपडे घालण्यापूर्वी अंगात, म्हणजे ज्याला चिलखत म्हणतात ते घातलं. डोक्याला शिरोभूषण असतं त्याच्या आतून एक चिलखत घातलं, ज्याला जिरेटोप म्हणतात ते पण घातलं. आणि मग महाराज भेटीला गेले. पण त्याच्या आधी महाराजांनी रात्री बैठक इथं घेतली. हे बैठकीचं स्थान आहे म्हणून ते सांगितलं. तसं सकाळी भेटीला जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी आपलं आम्ही आटोपलं. या महादेवासमोर येऊन या महादेवाला अभिषेक केला स्वतः बसून. आणि अभिषेक केल्यानंतर ना घरात गेले. घराच्या वाड्यापाशी आपण चाललो होतो. आता घरात गेले, थोडंसंच खाल्लं. जसं परीक्षेला जाताना आपण दूध भात खातो नाही का, भरपूर श्रीखंडपुरी खाऊन जातो, थोडं खातो, कारण जास्त खाल्लं की झोप येते. कमी खाल्लं तरी भुक्यानं पेपर लिहिणं होत नाही. तसं परीक्षेचा काळ आहे, थोडंसं खाल्लं. आचमनाप्रमाणे वारंवार थोडं थोडं पाणी पिले. आणि मग महाराज इथे, म्हणजे या केदारेश्वरापासून खाली जाताना पुढे काय झालं तो विषय रजिस्टर ऐकू. पण इथं एक गाय ब्राह्मणाला दान दिली, त्याला पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि मग भेटीला खाली गेले. म्हणजे हे 2 महत्वाचे विषय, केदारेश्वराची स्थापना, या भेटीच्या ठिकाणाचं महत्व हे कळावं म्हणून आपण इथं आलो. पंढरपूरच्या बाबतीत एक म्हण आहे, होय होय वार करीन पाहे पाहे रे पंढरी. म्हणजे नुसतं पंढरपूर पाहायला येणं वेगळं आणि वारकरी होऊन पंढरपूर पाहणं वेगळं. त्याला जास्त मोल असतं, त्याला किंमत जास्त असते. भक्त होऊन दर्शन घेणं आणि नुसतं देव दिसलाय म्हणून दर्शन घेणं, आतल्यात असा तो फरक आहे. तसं आपण शिवाजी महाराजांचा भक्त, अनुयायी, शिष्य, प्रेमी, जवळचा, अशा अर्थाने किल्ला बघायला येण्याला आपल्याला महत्व आहे. म्हणून मुद्दामून किल्ला बघायचा. नाहीतर काय होतं, काशीला गेलं येड आणि पायाचं दिलं भाडं. काय केलं, काशीला जाऊन आलो, काय बघितलं काय माहित नाही, काशीत काय दर्शन घेतलं माहित नाही, असं होऊ नये.
म्हणून मुद्दा म्हणून आपण अट्टाहास करतो, सगळ्याला जमवून सांगणं करणं माहिती घेणं हा सगळा विषय त्या अर्थाने चालतो. आपण आलोय तर सगळ्या गोष्टी जाणून घ्या, जास्तीत जास्त ऐकून घ्या, बघून घ्या, जे तुम्हाला शक्य आहे ते सगळं करा. आपण आता सुरुवात केली होती की शिवाजी महाराजांनी आदल्या दिवशी अफजल खान मारण्यापूर्वी बैठक तिथे घेतली आणि बाकी मग तिथल्या 2 गोष्टी सांगितल्या. पण जे हे ठिकाण आहे हे या प्रतापगडाचं बाले किल्ल्याचं ठिकाण आहे. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला अंतर्गत अजून किल्ला, म्हणजे त्याला आपल्याकडे फ्लॅट सिस्टीम आहे. आता सगळ्यात लवकर कळण्याच्या अर्थाने सांगतो बरं का मी. फ्लॅट सिस्टीम मध्ये मास्टर बेडरूम असतं, घराचा मालक जास्त सुरक्षित राहायचा प्रयत्न करतो, बाकीच्या घरातल्या लोकांना असतं. तसं हे बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला अति गहन भाग, किल्ल्याचं सगळं नेतृत्व या किल्ल्याच्या आत्तर भागातून चालतं असा हा भाग. इथं राजकुटुंब, किल्ल्याचे किल्लेदार, मार्तब्बर मंडळी ते इथं राहतात. या किल्ल्याला शिवाजी महाराजांच्या नियमाप्रमाणे 3 लोकांची जोड करून दिलेली असते. एक किल्लेदार म्हणजे त्याला हवालदार म्हणायचं, दुसरा फडणीस किल्ल्याला, आणि तिसरा जो असतो तो आता या प्रतापगडच्या भाषेत ज्याला फडणीस, किल्लेदार आणि पुराणिक असे 3 नावं ठेवलेले आहेत इथले. शिवाजी महाराजांच्या काळात अजून वेगळा असेल विषय, अजूनही तेच आहेत, सगळीकडे आहेत. पण या किल्ल्यावर अजूनही शिवाजी महाराजांनी नेमलेली लोक जे आहेत ते कामात आहेत. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या खाजगी अखत्यारीत त्यावेळेसही होता आणि आज सुद्धा शिवाजी महाराजांचे वंशज असणारे सातारकर छत्रपती उदयन महाराजांच्या ताब्यातला किल्ला आहे. ह्याच्यावर त्यांचा आहे. हा किल्ला इंग्रजांनी जेव्हा हे सगळं राज्य जिंकलं तेव्हा इंग्रजांच्या ताब्यात होता, पण तत्कालीन सातारकर छत्रपतींनी हा किल्ला आम्हाला द्यावा म्हणून महाबळेश्वरचा डोंगर इंग्रजांना दिला आणि हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतलेला आहे. आजही या किल्ल्याचं वैशिष्ट्यपूर्ण काम जे शिवाजी महाराजांनी घालून दिलेलं आहे ते त्या पद्धतीने चालतं. देवीच्या सकाळच्या पूजेच्या वेळी, आरतीच्या वेळी दार उघडतं, म्हणजे आपल्या परिभाषेत सूर्य उगवला की दार उघडतं, सूर्य मावळाला की दार बंद होतं, संध्याकाळच्या आरतीला शेजारतीला हे दार बंद होतं आताही. त्यामुळे या किल्ल्याचं अजूनही किल्लेपण हे काही अर्थाने जिवंत आहे. या किल्ल्यावरती हे जे 3 लोक आहेत त्यांचा कारभार अजूनही चालतो. किल्ल्याचा गडकरी अजूनही हवालदार म्हणून आहेत ते आहेत. किल्ल्याचा फडणीस म्हणजे किल्ल्याचं लिखापडीचं जे काम करणारे आहेत ते हे अजूनही इथं आहेत. 3रे पुराणिक आहेत, 4थे हडप आहेत, 5वे उतेकर आहेत. उतेकर आहेत हे अन्य कामातले लोक, प्रत्येकाच्या कामाचं वर्गीकरण वेगळं आहे. कसे काय कोणाचे काम आहेत आपण ऐकत राहू, चालत राहील. पण हे जे ठिकाण आहे हे किल्ल्याचा अंतर्भाग ज्याला बाले किल्ला म्हणतो ते बाले किल्ल्याचं ठिकाण, आणि त्यातल्या त्यात पुन्हा हे शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचं ठिकाण आहे. जिथं शिवाजी महाराजांचं राहतं घर होतं, आता नव्या परिभाषेत म्हणतो राजवाडा होता. राजा राहतो ते वाडा म्हणजे राजवाडा. कसं होतं काय होतं रायगडावर आपण सविस्तर ऐकू. पण इथल्या पद्धतीनं कोकण आणि जास्त पावसाचा प्रदेश या विचारानं खापराचे कौल घातलेलं असं एक मजली बांधकामाचं इथलं राहायचं वास्तव्याचं ठिकाण होतं. आता अनेकांच्या दृष्टीनं अनेक प्रश्न पडतात. आपण हे फिरून आलो, हे काय आहे, पुढे काय आहे, समोर काय आहे, इकडे काय आहे, हे गोल आहे, हे काय आहे, हे स्वाभाविक प्रश्न आहेत, चुकीचेही नाही आहे. मग या किल्ल्याचा विस्ताराचा विचार करताना लांबी रुंदी हा फार नाही मी बोलणार. किल्ला फिरायचा असेल तर सुमारे 2-2.5 तास तटबंदीवरून फिरलं तर नुसती प्रदक्षिणा होईल. किल्ल्याच्या पलीकडं रायगड जिल्हा आहे आणि अलीकडे पलीकडे म्हणजे या तटाच्या पलीकडे रायगड जिल्हा आहे म्हणजे कोकण, आणि अलीकडे आहे तो सातारा जिल्हा आहे म्हणजे देशावरचा आहे हा. त्यामुळं घाटमाथ्यावरचा आणि कोकणात दोन्हीकडे लक्ष ठेवणार असा आहे. ही जी सगळी आपण चालत आलो ही बाले किल्ल्याची तटबंदी आहे. तटबंदी म्हणजे बांधकाम, किल्ला सुरक्षित करण्यासाठी जे बांधलेलं असतं दगडाचं भिंत, त्याला तटबंदी म्हणायचं. या तटबंदीतून खालून चालणारा सगळा व्यवहार वरून दिसतो, पण वरून चाललेला व्यवहार खालून दिसत नाही. याला जागोजागी असे कोनाडी दिसत आहेत, तुम्हाला खळगे दिसत आहेत जे आरपार आहेत, लक्षात येतात का? त्याला जंग्या म्हणतात. जंग्या म्हणजे अलीकडच्या सैनिकांना खालून जर हल्ला आला तर त्या जंग्यामधून बंदुकीची गोळी, धनुष्याचा बाण किंवा गलोलीचा दगड त्यातून मारायचा. म्हणजे खालचा माणूस बरोबर टप्प्यात आला की त्याला मारता येतं. परंतु खालच्या माणसाला वरचं काही दिसत नाही. तुम्ही जर थोडा अभ्यास केला तर प्रत्येक जंग्याचा टप्पा वेगळा आहे. पहिलीतनं सुटलेला माणूस दुसरीत अडकेल, दुसरीतनं सुटलेला तिसरीत अडकेल. तो माणूस 100 फुटात एकच मनुष्य 100 फूट कव्हर करेल वरचा, पण खालच्या माणसाला सोडणार नाही असं त्याचं वेळ आहे. एका ठिकाणी तर अशी पण व्यवस्था आहे, एका ठिकाणी म्हणजे मी हे तुम्हाला दाखवीन, फक्त तुमच्यापाशी वेळ कमी आहे, माझ्यापाशी वेळ कमी आहे. एकाच ठिकाणी वरून 3 टप्पे कव्हर करण्यासाठी एक जंग्याची जागा आहे. पहिला, दुसरा, तिसरा एकाच ठिकाणी. इकडनं एकच तोंड आहे पण पुढच्या बाजूला त्याला 3 तोंड आहेत. जंग्याचं वैशिष्ट्य आहे, या किल्ल्यावर बाले किल्ल्यावर काही लोक
राहतात त्यांची घरं अजूनही इथं आहेत. उदाहरणार्थ महादेवाच्या पूजेसाठी गुरुवाचं घराणं आहे, ते पूजा अर्चा करतात, अजूनही ते इथं राहतात. मग त्यांच्या व्यवस्थेसाठी काय करायचं, त्यांची काय बळकीची व्यवस्था व्यवस्था म्हणजे त्यांचं राहणं जेवण खाणं हे झालं, पण मग शौचाला कुठे जावं, बाहेर लांब किती जावं, जागा तर लहान आहेत. मग शिवाजी महाराजांनी ते अनेक गोष्टींचा विचार करून या तटबंदीमध्ये शौचालयाची व्यवस्था केलेली आहे. 300 वर्षापूर्वी आपल्या लोकांच्या म्हणजे आज घराघरात मोदीने जे शौचालयाची व्यवस्था केली ती त्यावेळेस शिवाजी महाराजांनी केलेली आहे. इथं तुम्हाला कोणाडा दिसतोय, या कोणाड्याला 2 बाजूला 2 संडास आहेत, आता ते मातीने बुजलेले आहेत. इथं जी घरं आहेत या प्रत्येक घराच्या मागच्या बाजूला अजूनही शौचालय आहेत. या शौचालयाचा वापर अजून ते करतात. त्यातलं पाणी ओतलं की ते खाली गाडाच्या निघून जातं, वर वास येत नाही, घाण नाही, काही नाही. घराच्या मागे प्रत्येकाचा केर टाकण्यासाठी खड्डा आहे, शोषखड्डा म्हणतो आपण त्याला. त्यात ते केर टाकून महिन्यानं 15 दिवसानं पहिला बुजवायचा किंवा जाळून टाकायचा, दुसरा खड्डा करायचा, अशा पद्धतीने काम चालतं. या बाले किल्ल्याला महत्वाचा डाव्या हाताला मी जे उभारलो हे पूर्वेच्याकडे तोंड आहे. तिथं समोरच्या बाजूला सूर्या बुरुज नावाचा बुरुज आहे, इकडच्या बाजूला रेडका बुरुज आहे, इकडच्या बाजूला दक्षिणा बुरुज आहे. भवानी देवीच्या मागच्या बाजूला एक फुटकं तळ आहे किंवा तळ आहे, त्या तळ्याचा बुरुज त्याला दक्षिणा बुरुज म्हणतात. हे बुरुज आहेत. या रेडका बुरुजावर वर्षातून एकदा बळी देण्याची पद्धत त्या काळात होती. हाल्या बकरं ही तिथं बळी दिलं जायचं. ते अजूनही वर्षातून 2 वर्षातून जत्रा गावागाडावरची होती तेव्हा ते तिथं होतं. त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हा पुतळा, या पुतळ्याला इतिहास आहे. महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे, लोकांकडे भूगोल आहे फक्त, इथे इतिहास आहे प्रत्येक गोष्टीला. हा पुतळा कसा उभारला त्याला इतिहास आहे. हा पुतळा उभा केला भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या हस्ते, इथपर्यंत ठीक आहे. पण हा पुतळा उभा करायला या महाराष्ट्रातल्या तत्कालीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा आणि मंत्रिमंडळाचा विरोध होता. त्याचं कारणही सांगतो किंवा पुढे विषय बोलतो. इथं महाबळेश्वरला राजभवन आहे, म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल मुंबईत राहतात, कधीतरी थंडीसाठी म्हणून महाबळेश्वरला आले तर त्यांच्या राहण्यासाठी म्हणून राजभवन आहे. तसं एक राज्यपाल या महाराष्ट्राचे होऊन गेले, त्यांचं नाव हरे कृष्ण मेहताब. ते मूळचे होते बिहारचे आणि पटना विद्यापीठात त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला होता. ते राष्ट्रभक्त होते, लोकल जायला रस्त्यात वाला अलीकडे असं. ते बिहारचे होते आणि ते इथं राजभवनात एका उन्हाळ्याला आले, राहिले आणि त्यांना राजभवनात फिरताना सगळं दाखवलं. तेव्हा ते एका विशिष्ट ठिकाणी गेलं की समोरून प्रतापगड दिसतो, ते त्यांना दाखवला. इथं प्रतापगड आहे. मग तो प्रतापगड तोच का की त्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं? हो म्हणून सांगितलं. मग मला तो पाहायचा आहे म्हणले. तेव्हा लोकांनी म्हणले अहो ते जायला साधन नाहीत, सुविधा नाहीत, साधनं नाहीत, सुविधा नाहीत, कसं करावं? ते म्हणले मला काय माहित नाही, मला जायचंय, जसं असेल तसं जायचंय. आणि मग गाडीत बसून जिथपर्यंत तेव्हा येत होतं. आता आपण खूप किल्ल्याच्या जवळजवळ 70% हिश्श्यावर आपण गाडीनं आलेलो आहोत. तिथून फक्त आपण 25% वर चालत आलोय. किल्ल्याचा मूळ भाग आहे तो, जिथून रस्त्यानं आपण गाडी आत वळली, वाडा कुमरोशी एक किल्ल्याचं तळ आहे, तिथून चालत आला म्हणजे जेव्हा टाकी डेली होते तेव्हा किल्ला काय कळतं. आता खूप सुखानं आलोय आपण. तर त्यांना ते गाडीनं जिथपर्यंत येता आलं तेवढं गाडीनं आणलं, इथं आणून सोडलं. तिथनं पुढं डोलीनं वर आले, त्यांनी किल्ला पाहिला आणि ते अस्वस्थ झाले. मी जन्मभर इतिहास अभ्यास केला, शिवाजी महाराज अभ्यासले, पण शिवाजी महाराजांचं स्थान, त्यांच्या पराक्रमाचं, त्यांच्या कीर्तीचं, त्यांचा वारसा सांगणारं स्थान इतकं दुर्लक्षित कसं, या चिंतेनं ते व्याकुळ झाले. आणि इथून ते मुंबईला गेले की त्यांनी मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्र्यांना तत्कालीन सगळ्याला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे म्हणून तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? शिवाजी महाराजांचं स्मारक प्रतापगडावर नाही, मग तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. मंत्रिमंडळाची बैठक घ्या, स्मारकाची व्यवस्था करा, शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा, बांधकाम करा, अजून काय पाहिजे ते करा. मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मंत्रिमंडळाने सांगितलं आपल्याला हे करता येणार नाही, कारण आमचं राज्य निधर्मी आहे, शिवाजी महाराज म्हणजे हिंदुत्वाचे प्रतिनिधी आहेत, आम्हाला करता येणार नाही, आम्ही करणार नाही म्हणून मंत्रिमंडळाने सांगितलं. तो निरोप पुन्हा त्यांना दिला आणि त्यांनी त्या निरोपानंतर पुन्हा सांगितलं तुम्ही मंत्रिमंडळ जर काही करणार असेल तर राज्यपालाच्या अखत्यारीत ज्या गोष्टी आहेत त्यातून मी हे करेन, तुम्ही नाही करत मी खासगी फंड गोळा करेन, सरकारचे पैसे नाही घेणार, पण मी स्मारक उभं करेन. आणि निरुपायानं मग तत्कालीन मंत्रिमंडळानं हा निर्णय केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभा केला. या पुतळ्या उभारणीसाठी पुन्हा इतिहास आहे. हा पुतळा उभा केला, काम सुरू झालं, बांधकाम झालं, पुतळा आणला, पण उद्घाटन पंडित नेहरूंच्या हातनं करायचं असं ठरलं. आणि पंडित नेहरूंनी भारताचा इतिहास लिहिताना डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं एक पुस्तक लिहिलं, त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या विषयानं अनुद्गार काढले. आणि त्या विषयाने
त्यावेळेस असणाऱ्या तत्कालीन सगळ्या महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववाद्यांनी, मी मुद्दामून शब्द वापरतो, पंडित नेहरूंना इथं पुतळ्याला येण्याला विरोध केला. ज्यांनी शिवाजी महाराजांची निंदा केली त्याच्यात आम्ही पुतळा उभा करता येणार नाही. आणि म्हणून प्रतापगडचा परिसर भगवा झाला. लाखो लोक इथं आले आणि पंडित नेहरूंना विरोध करायला लागले. आणि मग पंडित नेहरूंनी प्रतापगडच्या पायथ्या आल्यावर मी चुकलो, क्षमा याचना केली आणि पुढच्या आवृत्तीत त्या वाक्याची दुरुस्ती करतो म्हणून कबूल केलं. पुढच्या आवृत्तीत ती दुरुस्ती झाली. त्यांनी ते मोठेपणा दाखवला, अड्डता दाखवलं नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि मग पंडित नेहरूंना लोकांनी वर सोडलं. हा पुतळा त्यांच्या हातनं उभा राहिला. तो पुतळा हा आहे. मुद्दामून प्रतापगढ़ का ये अपूर्व समारोह तो महाराष्ट्र के इतिहास में सोने के हरूफों में लिखा जाएगा. जवाहरलाल नेहरू भारतीय संस्कृति के लता कुंज में खिले एक दिव्य वन फूल थे. ज्ञान और विज्ञान, बुद्धि और भावना, वज्र की कठोरता और कुसुम की कोमलता, नेहरू जी में इन सब का सुंदर समन्वय. एक महान व्यक्ति जब दूसरे महान व्यक्ति का गौरव करने आगे बढ़ा, तब कोटि कोटि महाराष्ट्र वासियों के मुंह से धन्योद्गार निकल उठे. या दाराला इतिहास आहे. किल्ल्याला एक दार आयोग नाही. पुढे काय त्याचा अर्थ आहे ते मी सविस्तर सांगेन. या दाराला इतिहास आहे म्हणजे काय, त्याचा असा आहे, जेव्हा शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी इथून निघाले रात्री म्हणजे दुपारच्या वेळी, तेव्हा इथून बाहेर पडताना या दुतर्फा आता जसं आपण उभारलो आहोत तसं गडावरचे सगळे मावळे इथे उभारले होते. त्यांची चिंता भयंकर होती, भयंकर काळजी होती. 10 अंगरक्षक घेऊन निघालेत, पण प्रत्येकाला वाटत की तिथे हात मीच असावं, शिवाजी महाराजांच्या ऐवजी मीच भेटीला जावं, महाराज तुमच्या ऐवजी मी जातो, अशी भावना होती. आणि महाराज इथून खाली उतरताना प्रत्येक जण वाचकून त्यांना मुजरा करत होता, महाराज महाराज महाराज. आणि महाराज शांतपणाने त्यांचे मुजरे स्वीकारत जात होते. मुजरा केल्यावर, नमस्कार केल्यावर तो स्वीकारणं महत्वाचं असतं. प्रत्येकाला अदबीनं हात करीत करीत महाराज चालले, संत पावलं टाकीत चालू होती. आणि मावळे आडवे येत होते, नमस्कार करत होते. एका मावळ्याला गैवर आला, त्याला ते थांबवलं नाही. महाराज नका नका, लई लई धोका आहे, आम्हाच ती सांगते या. त्यानं महाराजांचा पाय धरून आडवलं, तुमच्या ऐवजी आम्हाला घ्या, बरोबर घ्या. आणि मग महाराजांनी जे सांगितलंय ते महत्वाचं आहे, ते इतिहासात नोंदलेलं आहे, ते सगळं अभ्यासाचा विषय आहे, ते अनुसरण्याचा विषय आहे. आलेली तिथंच थांबा म्हणा. अनुसरण्याचा विषय म्हणजे काय, शिवाजी महाराजांनी सांगितलं, माझ्या बाबांनो नाही, जे ठरले तेच माझ्या सवयी येतील. म्हणजे काय, शिस्त कशी असावी शिवाजी महाराजांकडे शिकायचं. जे 10 ठरले आहेत तेच माझ्या बरोबर येतील, तर ते तेवढेच बरोबर येतील, बाकी कुणी यायचं नाही, शिवाजी महाराजांनी सांगितलं. आणि मग अजून एक महत्वाचं वाक्य शिवाजी महाराज पहिला उतरता उतरता बोलले, ज्यासी जे काम दिले त्याने ते चोख करावे. म्हणजे तुला काय सांगितलं, इथली हवालदारी सांगितली, तुला काय सांगितलं, तटाचं काम सांगितलं, तुला काय सांगितलं, दाराला उभारायला सांगितलं, तुला काय सांगितलं, खाली अफजल खानाचे लोक येणार आहेत, त्यांच्या घाट माथा, त्यांचे रस्ते अडवा, ज्याला जे सांगितले त्यांनी ते चोख करा. म्हणजे काय होईल, बारक्या बारक्यांच्या प्रयत्नातून, बारीक बारीक कामातून हे राष्ट्र उभं राहील. हे शिवाजी महाराजांनी दिलेलं संदेश आहे. पुढची पण वाक्य काही महत्वाची आहेत. म्हणजे महाराज किती दीर्घतेनं पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करतात. जाताना सांगितलं, आम्ही अफजल खानाला मारू, पण काही दगाफटका झाला, आम्ही कदाचित मारले गेलो तर म्हणजे संभाजीराजे होते, त्यांना बसवा, त्यांना पुढे घ्या आणि नेताजी पालकरांच्या हुकुमतीखाली झुंजत राहते. त्यावेळेस नेताजी पालकर शिवाजी महाराजांचे सरसेनापती आहेत. म्हणजे आऊसाहेबांच्या आणि नेताजी पालकरांच्या हुकुमतीखाली झुंजत राहा, हे राज्य सांभाळा, हा ध्वज सांभाळा. हे राज्य कशासाठी आहे, तो ध्वज सांभाळायचं काम आपलं आहे, ते काम तुम्ही करा. हे शिवाजी महाराजांनी या दारातून उतरताना लोकांना सांगितलेलं आहे. मुद्दा म्हणून ते कळलं पाहिजे. शिवाजी महाराज आचरणात आणायचे म्हणजे काय, मला सांगितलं अमकं अमकं काम आहे तेवढंच करा, आपल्या आपल्या. उदाहरणार्थ घरात कुटुंबात आहे, कुटुंबात आहे, आईने सांगितलं बूट रोज जागेवर ठेवत जा, 2 दिवसानं मोजे धुवायला टाकत जा, चोख करा. नाहीतर काय होतं, काही होत नाही हो, घाण वास येतो 2 दिवसानं मोज्याचा, कपड्याचा. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या आहेत शिवाजी महाराजांकडून बारीक बारीक. आणि दुसरं, सामूहिक जीवनात आता आपण सहलीला आलोय, काय करा, एकापाशी पाण्याची बाटली ठेवायला सांगितली, त्यानं ठेवली पाहिजे. दुसऱ्याला सांगितलं तू फुलं घे, त्याने घेतले पाहिजे. तिसऱ्याला सांगितलं तू स्पीकर घे, घेतला पाहिजे. जिथं पाहिजे तिथं वापरा.
काम बारकं आणि मोठं असं नाही आहे, काम काम आहे. आपल्या सगळ्यांसाठी ते शिवाजी महाराज आदर्श गाऊन गेलेले आहेत. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस घातलेला आदर्श आजही या किल्ल्यावरचे लोक बाळगतात. काय? गडाचे दरवाजे सकाळी उघडायचे, संध्याकाळी बंद करायचे. आता आपल्याला बंद करण्याच्या वेळेच्या खाली जायचंय, आत खाली जायचंय, तर भवानीच्या मंदिरात जाऊ, देवीचं दर्शन करू, एक श्री सुक्ताचा पाठ करू, आपण पंढरपुरातून आणलेला हार आणि कुंकू भवानीच्या चरणी अर्पण करू. तुळजापुरातून मुद्दामून कुंकू आणलेलं आहे. भवानीचं कुंकू आणलंय, नुसतं नाही, ते भवानीच्या चरणावर पायावर ठेवून आणलेलं आहे.